दरम्यान अंजली दमानिया यांनी भेट घेतली आहे देशमुख कुटुंबियांची। सामाजिक समाजसेविका अंजली दमानिया त्यांना भेटल्या आणि दरम्यान ज्योती मेटे, दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या सगळ्या आंदोलकांना भेटणार आहेत। ज्योती मेटे सुद्धा त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आंदोलकांच्या भेटी घेत आहेत। त्या लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी समोर येत आहेत। वाल्मिक कराड यांच्या आर्थिक व्यवहार संपत्तीची ईडी मार्फत चौकशी करावी, देशमुख यांना न्याय द्यावा अशा आशयाचे फलक या सगळ्या मंडळींनी, या सगळ्या लोकांनी आपल्या हातात घेतलेले आहेत। मोठ्या संख्येने स्त्रिया, पुरुष आणि सर्व मंडळी इथे जमलेली आहेत बीडमध्ये आंबेडकरांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या चौकात। दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केला आहे की या प्रकरणातील ज्यांनी हत्या केली संतोष देशमुखांची, त्यांची ही हत्या झालेली आणि ही माहिती पोलिसांनी दिल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे। असे रात्री 11:15 ते 11:30च्या मध्ये मला एका व्यक्तीने 2 माझे नॉर्मल कॉलवर केले आणि म्हणाले की तुम्ही व्हॉट्सअप कॉलवर या। व्हॉट्सअप कॉल माझे अननोन नंबरसाठी सायलेन्स असल्यामुळे मी त्यांना नुसतं टेक्स्ट केलं, तुमची माहिती जी आहे ती तुम्ही मला टेक्स्ट करा। त्याच्यावर त्यांनी मला व्हॉइस मेसेजेस टाकले आणि त्याच्यापैकी पहिले 2 मेसेजेस मी टाकल्या त्यांनी मी वाचलं, ब्लू टिक दिसल्याबरोबर त्यांनी ते डिलीट केले। तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की ह्या तिन्ही आरोपी पुढे मिळणार नाहीत कारण त्यांचे मर्डर झालंय आणि 3 प्रेतं जी आहेत ती कर्नाटकाच्या बॉर्डरवर मिळाली आहेत। आता ह्याच्यात किती तथ्य आहे किती नाहीये, तो राजकीय पेरलेला होता की नाही मला नाही माहिती। कलेक्टरच्या ऑफिसच्या बाहेर आम्ही जी थोडकी माणसं मुंबईहून आली आहे ती आम्ही बसणार आहोत आणि ज्या लोकांना, चांगल्या लोकांना साथ द्यायची असेल त्यांनी तिथे साथ द्यावी। नाही दिलं तरी काही नाही, पण आम्ही जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही आणि धनंजय मुंडेंना त्यांचं मंत्रीपद सोडायला आम्ही भाग पाडत नाही तोपर्यंत आम्ही तिथे ठिय्या आंदोलन द्यायचं ठरवलंय। कारण आम्हाला धनंजय मुंडे सारखे मंत्री नकोत। जे आमच्या राज्यासाठी कायदे बनवणारे मंत्री जर गुन्हेगार असतील, त्या प्रवृत्तीचे असतील तर असे मंत्री आम्हाला नकोत।